नमस्कार. माझे नाव शंकर गुगे, टेक गुरु शंकर आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26च्या दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. 3 नोव्हेंबर 2025 पासून जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये आपल्याला राज्य शासनाकडील 28 जानेवारी 2025च्या GR नुसार 2 आठवड्यामध्ये 12 दिवसासाठी वेगवेगळ्या 12 पाककृत्या बनवायच्या आहेत व विद्यार्थ्यांना त्या शिजवून वाटप करायचे आहेत. तर मित्रांनो, हा GR बघा, 28 जानेवारी 2025 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याबाबत. तर मित्रांनो बघा, शासन निर्णय मुद्दा क्रमांक 1 यामध्ये आपल्याला एकूण 1 ते 12 पाककृत्या दिलेल्या आहेत. यामधील मित्रांनो 11 आणि 12 क्रमांकाच्या ज्या पाककृत्या आहेत त्या ऑप्शनल आहेत. लोकसहभागातून आपल्याला अंडे प्राप्त झाली तर अंडा पुलाव द्यायचा आहे, गोड खिचडीसाठी साखर प्राप्त झाली तर गोड खिचडी द्यायची, नाचणी सत्व प्राप्त झाली तर नाचणी सत्वाचे पदार्थ बनवून द्यायचे आहेत. याची स्पष्टता मुद्दा क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. बघा, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक 1 ते 10 पाककृती वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात. तसेच प्रस्तुत अनुक्रमांक 1 ते 10 पैकी कोणत्याही 2 अतिरिक्त पाककृतीची निवड करून विद्यार्थ्यांना 2 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ देण्यात यावेत. मित्रांनो, 2 आठवड्यामध्ये एकूण 12 दिवस असतात आणि आपल्याला 10 पाककृत्या इथे सुचवलेल्या आहेत. 11 आणि 12 क्रमांकाची ऑप्शनल आहे. तर ह्या 10 पाककृत्यातील 2 पाककृत्या आपल्याला डबल निवडायच्या आहेत आणि 12 वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहेत. हे बघा, मुद्दा क्रमांक 3 सुद्धा महत्त्वाचा आहे. उपरोक्त पाककृतीमधील अनुक्रमांक 11 अंडा पुलाव व अनुक्रमांक 12 गोड खिचडी नाचणी सत्व या पाककृती पर्यायी स्वरूपात देण्यात येत आहेत. केंद्र शासनाने स्नेह भोजनाद्वारे योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकसहभागातून जर मित्रांनो अंडे, साखर, नाचणी सत्व प्राप्त झालं तरच आपल्याला 11 व 12 क्रमांकाच्या पाककृत्या बनवायच्या आहेत. तर शासनाने आपल्याला या GR नुसार ह्या 12 पाककृत्या सुचवल्या आहेत. पण या 12 पाककृत्या कोणत्या दिवशी कोणती पाककृती बनवायची हा निर्णय, हे नियोजन प्रत्येक जिल्हा परिषदेने बनवायचे आहे मित्रांनो. याची स्पष्टता मुद्दा क्रमांक 5 मध्ये दिलेली आहे. बघा, सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे निर्णय घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या GRचा संदर्भ ठेवून प्रत्येक जिल्हा परिषदेने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कोणत्या दिवशी कोणती पाककृती बनवायची याचे नियोजन करायचे आहे. तर बघा मित्रांनो, हे जिल्हा परिषद जळगावकडील 24 जून 2025चे पत्र आहे. या पत्रानुसार आपल्याला कोणत्या दिवशी कोणती पाककृती बनवायची हे निश्चित केले आहे. बघा, प्रत्येक जिल्हा परिषदेचे धान्यादी माल साहित्याचे प्रमाण सुद्धा या पत्रावर असते मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणे वेगवेगळे असते. या पत्राचा संदर्भ फक्त तुम्ही पाककृतीसाठी घ्या, प्रमाणासाठी घेऊ नका. ओके, इथे बघा पाककृती दिलेल्या आहेत. बघा, शालेय पोषण आहार योजना अंतर्गत शिजवून तयार करायच्या आहारातील पाककृती. तर ह्या पाककृती कशा असतात मित्रांनो? महिन्याचा पहिला, तिसरा व 5वा वार आणि महिन्याचा 2रा व 4था वार. इथे बघा, महिन्याचा पहिला, 3रा व 5वा सोमवार व्हेजिटेबल पुलाव 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी एकच पाककृती. त्यानंतर बघा, महिन्यातील 2रा व 4था सोमवार मसाले भात 1 ते 5 साठी मसाले भात, 6 ते 8 साठी सुद्धा मसाले भात. अशा प्रकारे मित्रांनो, प्रत्येक वारासाठी महिन्याचा पहिला, 3रा व 5वा आणि 2रा, 4था अशा सर्व पाककृत्या इथे देण्यात आलेल्या आहेत. तर हे नियोजन मित्रांनो फक्त जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेने वापरले तरी हरकत नाही. कारण की राज्य शासनाने सुचवल्याप्रमाणे आपल्याला 2 आठवड्यासाठी 12 पाककृती बनवायच्या आहेत. आणि जिल्ह्याचे नियोजन कसे असेल, फक्त पाककृतीचा वार वेगळा असू शकतो पण पाककृत्या ह्याच असणार आहेत. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने हे जर नियोजन वापरले तर काहीही हरकत नाही. तर त्यानुसार मित्रांनो, राज्य शासनाकडील 28 जानेवारी 2025 व जिल्हा परिषद जळगावकडील 24 जून 2025च्या पत्रकानुसार हे नियोजन मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे नियोजन मित्रांनो आपण बिनधास्त आपल्या शाळेसाठी वापरू शकता. या नियोजनात मी खाली काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत, त्या वाचून घ्या. ओके मित्रांनो, हे नियोजन कुठून डाउनलोड करायचे मित्रांनो? तर या
नियोजनाच्या PDF ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून हे नियोजन PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.